नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम प्रियं कुलिराशामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं। बुधाय नमः नमस्करोमि। दृष्ट्वा गोदा शतं पापं स्पृष्ट्वा जन्मशतत्रयं स्नात्वा जन्मसहस्रेषु हंति गोदा कलौ युगे। गंगा गोदावरी माता की जय। नमस्कार। आज 15 जुलै आपण आज ज्यांचा वाढदिवस आहे म्हणजे ज्यांचा 15 जुलै रोजी जन्म झालेला आहे अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो ते आपण थोडक्यामध्ये बघूयात। आज जन्मलेली जी व्यक्ती आहे ती दयाळू, सर्जनशील, कुटुंबावर प्रेम करणारे असतात, मित्र आणि नातेवाईक यांच्यामध्ये लोकप्रिय असतात, कोणालाही दुखवणे त्यांना आवडत नाही। शिक्षण आणि करिअर बघायचं झालं तर कला, संगीत, IT क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, अध्यापन क्षेत्र, प्रशासन, बँकिंग, स्वतःचा व्यवसाय, इतर व्यापार याच्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळू शकतं। त्याच पद्धतीने बचत जर चांगली केली तर चांगली संपत्ती निर्माण होऊ शकते। वैवाहिक जीवनावरती बोलायचं झालं तर ह्या व्यक्ती अतिशय निष्ठावान आणि स्वभावाने मृदू असतात। सहसा यांनी मानसिक ताण घेणं टाळावं, नियमित व्यायाम करावा आणि संतुलित आहार ठेवावा म्हणजे आरोग्याचे प्रश्न उद्भवणार नाहीत। त्याचबरोबर यांचा शुभ रंग आहे पांढरा, गुलाबी, याबरोबर शुभ अंक आहे यांना 2, 6, 9। शुभवार आहे सोमवार, शुक्रवार। एकूणच काय, मेहनत, संयम आणि सकारात्मक विचार यांच्यामुळे जीवनामध्ये चांगली प्रगती होईल। आर्थिक स्थैर्य, समाजात आदर मिळण्याची शक्यता आहे। शुभम भवतु। वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा। आता आपण बघूयात आजचं 12 राशींचं भविष्य। सुरुवातीला प्रथमच मेष रास। आजचा दिवस मेष राशीला उत्साहवर्धक आहे। नोकरीत, व्यापारात नवीन संधी मिळतील, वरिष्ठांचं सहकार्य लाभेल। व्यवसायामध्ये आपण घेतलेला एखादा महत्त्वाचा निर्णय भविष्य काळासाठी फायदेशीर ठरू शकतो। कुटुंबियांसोबत आनंददायी वेळ तुम्ही व्यतीत कराल। शुभ रंग आहे लाल, शुभ अंक आहे 9। वृषभ रास। आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते। एखादी जुनी अडचण दूर होण्याची शक्यता आहे। कुटुंबातील वातावरण आनंदी राहील। आरोग्याकडे मात्र आज लक्ष देण्याची गरज आहे। शुभ रंग आहे पांढरा, शुभ अंक आहे 6। पुढे मिथुन रास। आज तुमच्या बोलण्याचा आणि बुद्धिमत्तेचा फायदा होईल। मित्रांकडून तुम्हाला उत्तम सहकार्य लाभेल। विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील। अनावश्यक खर्च आज टाळण्याची गरज आहे। शुभ रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 5। कर्क रास। घरातील वातावरण चांगलं राहील, आनंदी राहील। कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची तुम्हाला चांगली संधी आज मिळणार आहे। आर्थिक व्यवहार मात्र सावधगिरीने करा, मानसिक शांतता ठेवा। शुभ रंग आहे चंदेरी, शुभ अंक आहे तुमच्यासाठी आज 2।
मीनरास, आत्मविश्वास वाढेल, कामात प्रगती होईल, वरिष्ठांकडून तुम्हाला कौतुकाची थाप मिळेल, प्रेमसंबंधातील गोडवा वाढेल आणि उत्तम आरोग्य राहील. शुभ रंग आहे सोनेरी, शुभ अंक आहे 1. कन्या रास, मेहनतीचे चांगले फळ आपल्याला मिळेल, आर्थिक लाभाची आज शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये लक्ष घालावे, कुटुंबियांकडून चांगलं सहकार्य मिळेल. शुभ रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे तुमच्याकरता 5. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपलं नाशिक, आपली रास. आपली रास या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत. पुढील राशी आपण आता बघणार आहोत. पुढे तुळ रास. तुळ राशीसाठी आज संयमाने निर्णय घेतलेले फायदेशीर ठरतील. व्यवसायामध्ये नवनवीन संधी मिळतील, नातेसंबंध दृढ होतील, पण आरोग्याची काळजी मात्र नक्की घ्या. शुभ रंग आहे गुलाबी, शुभ अंक आहे आपल्याकरता 6. वृश्चिक राशीसाठी आज कामामध्ये प्रगती होईल, परंतु निर्णय घेताना मात्र मन शांत ठेवा. आर्थिक बाबतीमध्ये जोखीम पत्करू नका. मित्रांचं चांगलं सहकार्य तुम्हाला आज लाभण्याचे योग आहेत. शुभ रंग आहे लाल, शुभ अंक आहे 9. धनुरास, कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. प्रवासाचे योग आहेत. लाभ मिळण्याची शक्यता आहे. मिळालेला लाभ पदरामध्ये पाडून घ्या. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असणार आहे. शुभ रंग आहे आपला पिवळा, शुभ अंक आहे 3. मकर रास, मेहनतीमुळे चांगले यश मिळेल. नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आरोग्याची काळजी मात्र घ्या. शुभ रंग आहे निळा, शुभ अंक आहे 8. कुंभरास, आज नवीन योजना आणि कल्पना यशदायी ठरू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याचे सुद्धा योग आहेत. मित्रांचं सहकार्य मिळू शकतं. मन प्रसन्न राहील. शुभ रंग आहे जांभळा, शुभ अंक आहे 4.
असल्यास आज प्रगतीची शक्यता आहे. कुटुंबियांसोबत चांगले क्षण व्यतीत कराल. कामामध्ये यश मिळू शकतं. आरोग्याची चांगली काळजी घ्या. शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 7. भविष्य हा एक पर्याय आहे, पण आपले कष्ट आणि मेहनतीला मात्र आपल्याला पर्याय नाही. आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची. आपण बघत राहा आपलं नाशिक, आपला आवाज. शुभम भवतु.